चला आज करूयात मस्त असे उकडीचे मोदक। त्यासाठी मी इथे कढईमध्ये थोडंसं तूप टाकले, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या कमी वाटी गूळ टाकलेला आहे, 2 वाट्या खवून घेतलेलं खोबरं छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि विलायची पावडर टाकलेली आहे। छान असं एक 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं आहे। हे सारण आपलं रेडी आहे। एका स्टीलच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकून 1 ग्लास पाणी टाकले, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। शीग लावून 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। ते चांगलं परतून झालं की गॅस बंद करून टाकायचं आहे। उकळलेल्या पाण्यात हे पीठ टाकायचं आहे। त्यानंतर एका परातीमध्ये काढून त्याला पाणी आणि तेल लावून छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। तुम्ही टेक्स्चर इथे बघू शकता, अजिबात क्रॅक जायला नको आहे आपल्या तांदळाच्या पिठाला। त्यानंतर आपल्याला गोल असे उंडे करून ठेवायचे आहेत आणि मग त्या गोळ्यांना छान असा मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला हवे तसे मोठे लहान मोदक तुम्ही वळू शकता। हे मी हातवळणीचे मोदक करते, सो हातावरतीच मी त्याची पारी पण बनवली आहे। मोदकाचे असे गोळे करून सारणाचे असे गोळे करून ठेवलेले, तर ते गोळे सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असा मोदक आपला बंद करून घ्यायचा आहे। वर जे तुम्हाला एक्स्ट्रा पीठ दिसेल तर ते काढून घ्यायचं आहे। मोदक आपले रेडी आहेत। असे मोदक तुम्ही इन्स्टंट बनवू शकता आणि गरमागरम खाऊ शकता, त्याच्यावरती तूप घालून। याच्यात सारणाचे वेगवेगळे प्रकार येतात, तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता, मँगो किंवा रोजचे। तर मोदक सगळे बनवून झाले की चाळणीला छान असं तेल लावून घेतलं, त्याच्यामध्ये हे सगळे मोदक शिफ्ट केले। पाणी गरम करायला ठेवलं कढईमध्ये, त्यावर ही चाळण ठेवली, झाकण ठेवून अगदी 10 मिनिटे हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असे मऊसूत आपले मोदक खाण्यासाठी तयार आहेत। रेसिपी आवडली असल्यास आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू सो मच।